नमस्कार. उन्हाळा वाढला की शरीरातली उष्णता वाढते, नाही का? ही तशी खूप सामान्य गोष्ट आहे. तर आज आपण आयुर्वेदाच्या मदतीने ही उष्णता नक्की काय आहे आणि तिला नियंत्रणात कसं ठेवायचं हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधीकधी असं होतं ना की आतूनच खूप गरम वाटतं, म्हणजे एसी किंवा पंख्यासमोर बसूनही शरीरात एक प्रकारची जळजळ किंवा आग जाणवत राहते. बरोबर, हीच आहे शरीरात वाढलेली उष्णता, जी आपल्याला प्रचंड अस्वस्थ करते. आयुर्वेदामध्ये ना यालाच पित्तदोष वाढणं असं म्हणतात. आता घाबरून जाऊ नका, हा काही आजार नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीरात अग्नी आणि पाणी ही दोन तत्व असतात. त्यांचं संतुलन बिघडलं म्हणजे अग्नितत्व जरा जास्त झालं की मग शरीरात ही उष्णता वाढायला लागते. पण मग प्रश्न हा आहे की ही उष्णता वाढते तरी का? आणि समजा वाढली तर ती ओळखायची कशी? चला, आता आपण यामागची कारणं आणि त्याची अगदी स्पष्ट दिसणारी लक्षणं काय आहेत यावर एक नजर टाकूया. बघा, उष्णता वाढण्यामागे ना बरीच कारणं असू शकतात. यात सगळ्यात मोठं कारण आहे आपलं खाणंपिणं. म्हणजे कसं, खूप जास्त तिखट, तळलेले पदार्थ खाल्ले किंवा आंबट पदार्थ जास्त खाण्यात आले की उष्णता वाढते. चहा, कॉफी यांचं अतिसेवन सुद्धा याला कारणीभूत ठरतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पाणी कमी पिणं. यासोबतच कडक उन्हात जास्त वेळ फिरणं, काही विशिष्ट औषधांचे साईड इफेक्ट्स आणि आपला रोजचा स्ट्रेस म्हणजे राग, चिडचिड किंवा झोप पूर्ण न होणं, या सगळ्या गोष्टींमुळे पित्त वाढतं आणि शरीरातली उष्णता वाढते. बरं, ही उष्णता वाढली की आपलं शरीर आपल्याला काही सिग्नल्स द्यायला लागतं. म्हणजे कसं, डोळ्यांची जळजळ होते, तळ हात आणि तळपाय एकदम गरम लागतात, आग होते त्यांची. लघवीचा रंग गडद पिवळा होतो किंवा लघवी करताना जळजळ जाणवते. त्वचेवर पण परिणाम दिसतो, जसं की पिंपल्स येणं, अंगावर पुरळ उठणं. पोटात ॲसिडिटी वाढते, तोंडात फोड येतात आणि सतत तहान लागते, घाम पण खूप येतो. यापैकी काही जाणवत असेल तर समजून जा की शरीरातली उष्णता आता नियंत्रणाबाहेर चालली आहे. पण थांबा, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. कारण यावर खूप सोपे आणि तितकेच प्रभावी उपाय सुद्धा आहेत. चला तर आता आपण बघूया असे काही उपाय जे आपल्या शरीराला आतून नैसर्गिकपणे शांत करतील, थंडावा देतील. सगळ्यात आधी तर काही नैसर्गिक कूलंट्स बघूया. सब्जा, माहितीये ना, तो पाण्यात भिजवून प्यायचा किंवा माठातल्या पाण्यात वळा टाकून ते पाणी प्यायलं ना तर शरीराचं तापमान झपाट्याने कमी होतं. दुसरा म्हणजे शहाळ्याचं पाणी. सकाळी किंवा दुपारी प्यायल्यास उत्तम, कारण त्यातले इलेक्ट्रोलाइट शरीराला हायड्रेटेड ठेवतात. आणि आपलं ताक, जेवणानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि सेंधव मीठ टाकून प्यायलेलं ताक म्हणजे पोटातील उष्णतेवरचा रामबाण उपाय आहे. आणि हो, हे सगळं करत असताना दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणं हे तर आलंच, कारण पाण्यामुळे शरीरातली सगळी घाण लघवी वाटे बाहेर फेकली जाते. आता एक खूपच सोपा आणि जबरदस्त उपाय म्हणजे शीतली प्राणायाम. काय करायचंय? अगदी आरामात बसायचं, मग आपल्या जिभेची नळीसारखी गुंडाळी करायची. जमते का बघा? आता त्या नळीमधून हळुवार थंड श्वास आत घ्यायचा, मग तोंड बंद करून नाकातून श्वास बाहेर सोडायचा. हे फक्त 5 ते 10 वेळा जरी केलं ना तरी रक्तामधली उष्णता कमी व्हायला खूप मदत होते. करून बघा, खूप शांत वाटतं. हे झाले तात्पुरते उपाय, पण जर हा उष्णतेचा त्रास कायमचाच दूर ठेवायचा असेल तर आपल्या जीवनशैलीत म्हणजे रोजच्या सवयींमध्ये थोडे महत्त्वाचे बदल करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पाहूया हे बदल नेमके कोणते आहेत. आणि ह्या सवयी अजिबात अवघड नाहीत, उलट खूप सोपे आहेत. पहिलं म्हणजे सकाळी लवकर उठायची सवय लावा, कारण पहाटेची जी थंड, ताजी हवा असते ना ती शरीराला आपोआप शांत करते. दुसरं म्हणजे कपडे. नेहमी सुती कपडे वापरा, ते घाम शोषून घेतात आणि शरीराला हवा लागते. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे रात्रीची 7 ते 8 तासांची शांत झोप. कारण झोप अपुरी झाली की पित्त वाढतं आणि मग परत शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. आता एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची सूचना आहे. जर उष्णतेचा त्रास खूप वाढला असेल, म्हणजे सतत चक्कर येत असेल किंवा लघवीतून रक्त पडत असेल, तर मग घरगुती उपायांच्या भरोशावर अजिबात राहू नका. अशा वेळी थोडाही वेळ न घालवता लगेचच डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या. तर मग शरीराचा हा बिघडलेला समतोल पुन्हा साधण्यासाठी आज आपण जे उपाय बघितले त्यातला असा कोणता एक छोटासा उपाय आहे जो आजपासूनच सुरू करता येईल? नक्की विचार करा, कारण एक लहानशी सुरुवात सुद्धा आपल्या आरोग्यात खूप मोठे आणि सकारात्मक बदल घडून आणू शकते.